हाय फ्रेंड्स, आज आपण चिकन बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय। त्यासाठी लागणारा मसाला फुटाणे, हिरवी मिरची, लसूण, आलं, धने आणि इथं खोबरं भाजत ठेवलंय। खोबरं असंच तव्यावर थोडंसं तेल टाकून काळं होईपर्यंत भाजून घ्यायचे। इकडे आपण एक साईड कांदा भाजत ठेवलाय। सकट कांदा हा गॅसवर असं काही स्टँड असेल त्याच्यावर भाजून घ्यायचा आहे। उकड बनवण्यासाठी मी कांदा कापून घेतला बारीक। कांदा कापलेला आहे। त्यात मी स्वच्छ धुतलेलं चिकन घेतले। त्याच्यात धना पावडर, मीठ, हळद टाकून मॅरिनेट होण्यासाठी 5 मिनिटं ठेवणार आहे। त्याचं एकसारखं सगळ्याला लावून घ्यायचं। त्याला आपोआप पाणी सुटतं नंतर, तर त्याच्यासाठी मी हे 5 मिनिटं ठेवणार आहे। याच्यामुळं काय होतं, आपलं चिकन चांगलं मुरतं। याला गावाकडं खलासणी म्हणतात। काही लोक दही लावून ठेवतात, तर दही नाही लावायचं। आपल्याला हे हळद, मीठ आणि धना पावडर लावून ठेवायचं। माझ्याकडून धना पावडर कमी पडली, तुम्ही थोडीशी जास्त टाका। याच्यासाठी मी कांदा बारीक चिरलेला एका कुकरमध्ये तेल गरम करून तो टाकून घेतला आहे। हा आपण तळलेला मसाला काढून घेतला आहे बाजूला। भाजलेला कांदासुद्धा आपल्याला परत तेलात परतून घ्यायचा आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून 5 मिनिटं मॅरिनेट करून याच्यात ठेवून टाकून दिले कुकरमध्ये। कुकरमधलं चिकन चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। चिकनला सुद्धा तेल सुटतं। त्याच्यावर एका ताटात गरम पाणी करून ठेवलं आहे। चिकनमध्ये गार पाणी कधीच टाकायचं नाही, थोडंसं गरम झाल्यावर टाकायचं। तर इथं मी गरम पाणी टाकून घेतलं आहे चिकनमध्ये। चिकन बनवण्यासाठी गरम पाणी टाकून घेतलं आहे। झाकण लावून आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचे। हे इथं मी वाटून घेतला आहे मसाला परत। तेल गरम होण्यासाठी ठेवले। आपल्याला तो वाटलेला मसाला परतून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला। आम्ही कोणताच येसूर न वापरता, कोणताही घरचा काळा मसाला ना विकतचा मसाला वापरता, फक्त याच लाल तिखट पासून चिकन कोणती काळी भाजी बनवतो। कारण याच्यात आम्ही सगळे खडे मसाले टाकतो, फक्त खोबरं आणि कांदा नाही। तर त्याला हा मसाला टाकून घेतला आहे। हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं। हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतल्यानंतर आपण याच्यापासून कोणती काळी भाजी, म्हणजे घरात जे खात नाहीत नॉनव्हेज त्यांच्यासाठी काळी शेवभाजीही बनवू शकतो। काळ्या मसाल्याचं वांगही बनवू शकतो। इथं मी ना बाजूला उकड काढून घेतली आणि थोडंसं घरात कोणाला प्यायचं असेल तर सूप बाजूला काढून घेतले। हा तळलेला मसाला पण मी एक साईड काढून घेतला होता, कारण आम्हाला त्याच मसाल्यात व्हेजसाठी शेवभाजी बनवायची होती। हा मसाला काढून घेतला आहे। हा आपण या बनवलेल्या सुपामध्ये टाकून घेणार आहोत। थोडीशी पीस पण टाकून घेणार आहे। ही तयार आहे आपली चिकनची भाजी। कोणताही विकतचा मसाला न